आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती कुसुम अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे। आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती कुसुम अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे। राज्यघटना म्हणजे एक लिखित दस्तावेज ज्यावर देशाची राजकीय सामाजिक व्यवस्था आधारित असते। भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स ऍक्ट 1947 नुसार राज्य संस्थेला राज्यघटना निर्मितीचा अधिकार देण्यात आला। डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा घटना समितीचे पहिले हंगामी अध्यक्ष होते। त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवडून आले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली। घटनाकारांनी जगातील प्रगत देश लिखित राज्यघटनामधून प्रभावी तरतुदींचा समावेश भारतीय राज्यघटनेत केल्यामुळे राज्यघटना अधिक परिणामकारक झाली। भारतीय राज्यघटनेचा बहुतेक भाग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935 च्या कायद्यावर आधारित आहे। घटना समितीचे एकूण कार्य 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सुरू होते। 26 जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून निवडण्याचे ऐतिहासिक कारण आहे। 26 जानेवारी 1930 ला लाहोर येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात पूर्ण स्वराज्य हा ठराव ब्रिटिश सत्तेविरुद्ध घोषित केला होता। त्या दिवसाचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन 26 जानेवारी 1950 हा दिवस दरवर्षी प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा केला जातो। तेव्हापासून भारत एक प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य व समाजवाद म्हणून अस्तित्वात आले। भारतातील प्रजासत्ताक लोकांच्या मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये आपल्या संविधानामध्ये ठेवण्यात आली आहेत।
भारतातील प्रत्येक नागरिक कायद्याच्या दृष्टीने समान आहे आणि धर्म, पंथ, जाती, रंग किंवा वंश यामुळे कोणाच्याही मध्ये भेदभाव होत नाही. म्हणून आपण आपल्या अधिकारांपेक्षा कर्तव्यांचा जास्त विचार केला पाहिजे. आपल्या भारत देशाच्या झेंड्यामध्ये 3 रंग, एक चाक असून त्यात 24 समान भाग आहेत. भगवा रंग देशाची ताकद आणि धैर्य दर्शवतो. मध्यम पांढऱ्या रंगाने शांती दर्शवली जाते, तर हिरवा रंग प्रगती आणि समृद्धी दर्शवतो. हे आपण अंगीकारले पाहिजे. सुरक्षित आहे का? अत्याचार आणि दुराचार यांच्याशी तिला आजही लढावे लागत आहे. पण आता तिला मुक्त व्हायचे आहे, निर्भय व्हायचे आहे. यासाठी सामर्थ्य एकवटताना ती वळून पाहणार आहे आपल्याच प्राचीन इतिहासाकडे. नवशक्तींनी युक्त असलेल्या नवदुर्गा ही भारतीय परंपरेने प्रदान केलेली एक अपूर्व संकल्पना होती. सामर्थ्य, शौर्य, धैर्य, पराक्रम, उत्साह, ज्ञान, अस्त्रविद्या, शस्त्रविद्या आणि संयम या त्या 9 शक्ती. या शक्तींच्या द्वारे नवदुर्गांनी असुरांचे मर्दन केले. आज समाजात अत्याचार, दुराचार, अंधश्रद्धा, स्त्री भ्रूण हत्या, हुंडाबळी असे असुर धुमाकूळ घालत आहे. त्या असुरांचा नाश करण्यासाठी शक्ती प्रदान करणाऱ्या या नवदुर्गांना आजच्या प्रजासत्ताकाच्या पवित्र दिवशी आम्ही अर्पण केलेला हा नृत्यरूपी प्रणाम. त्या नारी शक्तीला प्रणाम, त्या नारीच्या सामर्थ्याला प्रणाम.